ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात मद्यप्रशान करून गोंधळ घातल्याचा आरोप आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता। पण आता लक्ष्मण हाके यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल पुढे आला असून त्यात हाके यांनी मद्यप्रशान केलं नसल्याचा दावा करण्यात आला आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा कथितपणे एक झिंगाट असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यावेळी मराठा आरक्षण समर्थक तरुणांनी हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप केला आहे। यावेळी हाके यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दमदाटी केल्याचाही आरोप केला आहे, पण त्यांची पुष्टी झाली नाही। सोमवारी रात्री पुण्यात ही घटना घडलेली आहे। या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे। त्यांच्या हाके यांची मद्यपान केली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी काढल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। काल रात्री पुण्यामध्ये नेमकं काय घडले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या संबंधीच्या वृत्तानुसार लक्ष्मण हाके पुण्यातील एका टेकडीवर आपल्या काही सहकाऱ्यासोबत बियर पीत बसले होते। यावेळी तिथून जाणाऱ्या काही मराठा आंदोलकांची त्यांच्यावर नजर पडली। त्यावेळी त्यांनी हाके यांना त्यांचा जॉब विचारला। तसेच तुम्ही राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर खालच्या पातळीवरची टीका केली असा प्रश्नही केला। त्यावर लक्ष्मण हाके यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकावरती केलेला आहे। घडलेल्या घटनेवरून लक्ष्मण हाके प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणतात, हे राज्य कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाही कधीच संपलेली आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही राजा मानत नाही। महाराष्ट्रातल्या एका ओबीसीच्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरावरती हल्ला करायला लावणारा राजा कसला असू शकतो असा सवाल करत ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती निशाणा साधला आहे। घडलेल्या घटनेनंतर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की पुणे जिल्ह्याचे छावा संघटनेचे अध्यक्ष यांनीच हा प्रकार समोर आणलेला आहे। लक्ष्मण हाके हे बियर पित असल्याचं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना रंगेहात पकडलेलं आहे आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे, कारण छत्रपती संभाजी महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांना खालच्या पातळीची भाषा केली। गंगाधर काळकुटे पुढे बोलताना म्हणतात की लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आरोप केलेला आहे। त्यांनीच हे कार्यकर्ते पाठवलेले आहेत आणि मला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे, माझ्यावर हल्ला करण्याचं काम केलेलं आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचे हे कार्यकर्ते नव्हते, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे देखील हे कार्यकर्ते नव्हते, मात्र हे छावा संघटनेचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी हा प्रकार उजाडात आणला, त्याचा मला अभिमान आहे। कारण हे छत्रपती संभाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांचा आणि मराठा समाजाचा वेळोवेळी अपमान करत होते आणि मराठा समाजाच्या वेळोवेळी विरोधामध्ये हे आंदोलन करत होते। त्यामुळं आता त्यांच्यावरती ही वेळ आणलेली आहे। त्यांना उजेडात आणण्याचं काम मराठा समाजाच्या आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आता ससून रुग्णालयाने जो काही रिपोर्ट दिलेला आहे, ससून रुग्णालयामध्ये जो रिपोर्ट आलाय त्याच्यावर आमचा विश्वास नाही। लक्ष्मण हाके हे दारू पिलेले होते, आम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जायचं नव्हतं, मात्र छत्रपती संभाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती ते वारंवार टीका करत होते। मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांवरती देखील त्यांनी खालच्या पातळीची टीका केलेली आहे। त्यामुळं या लक्ष्मण हाके यांना त्यांची जागा आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेली आहे, त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट आलेला आहे। मात्र ससून रुग्णालयामध्ये काहीही खालचं वर होतं ह्याच्यावर आम्हाला विश्वास नाही। त्यामुळं मराठा समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्या समाजाने हे चित्र बघितलेलं आहे। लक्ष्मण हाके पिलेला होता हे व्हिडिओ क्लिपमधून देखील लक्षात आलेलं असल्याचं त्या ठिकाणी गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केलेलं आहे। घडलेल्या प्रकाराबाबत आपल्याला काय वाटतंय? लक्ष्मण हाके खरंच दारू पिलेले होते का? त्याचबरोबर ससून रुग्णालयाचा आलेला रिपोर्ट खरा आहे का त्याच्यावरती काही आपली शंका आहे? आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर, लाईक, कमेंट नक्की करा। धन्यवाद।